गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक प्रॉब्लेम इक्वेशन सॉल्वेबल फॉर वाय साठी घेतलेला होता आणि आर्टिकल 25 जे की इक्वेशन सॉल्वेबल फॉर एक्स साठी डिस्कस केला होता. आता आपण इक्वेशन सॉल्वेबल फॉर एक्स साठीचे प्रॉब्लेम इथे घेऊ. त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे example 1 on page number 34. Solve x is equal to y plus p square. Solution: given equation is x is equal to y plus p square. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y gives. जर आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y म्हणालो आणि कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला y इज इक्वल टू व्हॅल्यू रिक्वायर्ड रिझल्ट मध्ये मिळते. मग याच प्रॉब्लेमला जर एखाद्या विद्यार्थ्यांनी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स गिव्ज म्हणाले तर तसंही प्रॉब्लेम सोडवता येते, परंतु त्या केसमध्ये मात्र y इज इक्वल टू व्हॅल्यू न मिळता x इज इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला मिळते. तर आता याच्यामध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y गिव्ज dx अपॉन dy which is equal to 1 plus 2p dp by dy. परंतु dy by dx आपल्याला ऑलरेडी माहित आहे. इट इज इक्वल टू p. dx अपॉन dy काय होईल मग 1 अपॉन p which is equal to 1 plus 2p dp by dy. 1 अपॉन p हा जर 1 आपण नेक्स्ट साइडला आणला लेफ्टला तर -1 होऊन जाईल which is equal to 2p dp by dy. याला जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 minus p upon p which is equal to 2p dp divided by dy आणि dp by dy which is equal to 1 minus p. हा 2p जर डिनॉमिनेटरला गेला तर 2p चा वर्ग होऊन जाईल कारण की ऑलरेडी तिथे p आहे. आता जर आपण व्हेरिएबल आर सेपरेबल केलं म्हणजे p च्या टर्म dp कडे नेल्या आणि y च्या टर्म असतील तर dy कडे नेलं तर आपल्याला व्हेरिएबल कॅन सेपरेबल म्हणता येईल आणि म्हणून dy which is equal to 2p चा वर्ग अपॉन 1 minus p dp. डिनॉमिनेटर मधून जर मायनस साइन कॉमन काढला तर आपल्याला असं लिहिता येईल -2p चा वर्ग अपॉन p minus 1 dp. dy is equal to in bracket 2p plus 2 plus 2 upon p minus 1. आता हे तुम्हाला लक्षात आलं नसेल की हे आलं कसं, कारण की याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळायला पाहिजे. बघू मिळते का. टू पी प्लस 2 मधून आपण 2 जर बाहेर घेतला p प्लस 1 म्हणालो तर असंही म्हणता येईल आणि 2 अपॉन p मायनस 1 हे आपण ऍडजस्टमेंट केलेलं आहे. कशाच्या ठिकाणी -2p चा स्क्वेअर अपॉन p मायनस 1 च्या ठिकाणी. सो दॅट इज इक्वल टू यानी जर याला मल्टिप्लाय केलं तर 2p प्लस 1 p मायनस 1 प्लस 2 डिवाइडेड बाय p मायनस 1 जे की डिनॉमिनेटरला p मायनस 1 आहे. आता न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन काय यायला पाहिजे हो, तर न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन यायला पाहिजे -2p चा स्क्वेअर. बघू बरं मग येते का. हा झाला 2p प्लस 2 त्यानंतर सॉरी जस्ट अ मिनिट काय झालं फॅक्टर आहे केअरफुली बघावं लागेल. 2 इन ब्रॅकेट p प्लस 1 p मायनस 1 म्हणजे p चा वर्ग मायनस 1 आणि प्लस 2 डिवाइडचा तर आहेच p मायनस 1. आता हे काय होईल 2p चा वर्ग मायनस 2 प्लस 2 म्हणजे 2 विल बी कॅन्सल आणि आपल्याला शिल्लक काय राहील हो, आपल्याला शिल्लक राहील 2p चा स्क्वेअर अपॉन मायनस. सो मायनस हियर
काय शिल्लक राहील, मायनस, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन काय येत आहे, 2p चा वर्ग अपॉन p मायनस 1. कसं, हे बघा मी इथं अजून लिहून दाखवतो. 2p चा स्क्वेअर मायनस 2 प्लस 2, 2 विल बी कॅन्सल, ऍट द न्यूमरेटर, अँड डिनॉमिनेटर तर आहेच p मायनस 1, सो डिनॉमिनेटर इज p मायनस 1, म्हणजे 2p चा वर्ग अपॉन p मायनस 1. तर अशा तऱ्हेनं ती ऍडजस्टमेंट केलेली आहे. अन्यथा आपल्याला काय करावं लागेल, तुम्ही 12th स्टँडर्डला पार्शियल फ्रॅक्शन नावाचं आर्टिकल शिकलेले आहात. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपण यांचे फॅक्टर पाडून a अपॉन पहिला फॅक्टर, b अपॉन दुसरा फॅक्टर आणि a b c चे वगैरे कॅल्क्युलेशन करून सोडवलेलं आहे. तर तसं करण्यापेक्षा इथं सहज ऍडजस्टमेंट करून जर येत असेल तर सोडवायला काय हरकत आहे, तर तेच आपण इथे केलेलं आहे. मग dy इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 2p प्लस 2 अपॉन p मायनस 1 आउटसाइड द ब्रॅकेट dp, या ब्रॅकेटेड व्हॅल्यूच्या बदल्यात कॅल्क्युलेशन केलं तर 2p चा वर्ग अपॉन p मायनस 1 येते, जे आपण इथं बघितलं. आता राईट हँड साइडला जर विच इज इक्वल टू मायनस 2p dp नी इच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय करा, प्लस 2dp अपॉन p मायनस 1. आता लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडच्या तिन्ही टर्म कडे जर आपण बघितलं तर आपल्याला सहज लक्षात येते की टोटल डिफरन्शियल आहे, सहज इंटेग्रेशन करू शकतो. मग करा की इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट लेफ्टला y which is equal to c म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन, मायनस इन ब्रॅकेट p चा वर्ग अपॉन 2 विल बी कॅन्सल, सो रिमेनिंग इज p स्क्वेअर प्लस 2p प्लस 2 log p मायनस 1. कारण की p मायनस 1 ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, 2 ॲज युजल dp, p मायनस 1 ची डेरिव्हेटिव्ह dp, 1 ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 ची डेरिव्हेटिव्ह 0. तर अशा तऱ्हेनं y इज इक्वल टू ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता एखाद्या विद्यार्थ्याच्या लक्षात जर आलं नाही की या प्रॉब्लेमला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं होतं की डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय केलं होतं. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय केलं होतं गिव्ह, पण काही विद्यार्थी समजा याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर काय फरक पडेल बघू. मग आपण या केसमध्ये आपल्याला y बरोबर व्हॅल्यू मिळायच्या ऐवजी x बरोबर मिळेल, म्हणून ऑर मध्ये सुद्धा आपण हा प्रॉब्लेम सोडवून दिलेला आहे. गिवन इक्वेशन इज x इज इक्वल टू y प्लस p चा वर्ग. आता याला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहोत, x करणार आहोत. डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x गिव्स x ची डेरिव्हेटिव्ह 1, y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस p स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2p dp बाय dx. परंतु dy बाय dx तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे, p प्लस 2p dp बाय, hence 1 minus p which is equal to 2p into dp by dx. आता व्हेरिएबल आर सेपरेबल जर आपण केलं, dx which is equal to या 1 मायनस p मधून मायनस साइन कॉमन काढला म्हणजे p मायनस 1 होईल आणि ते डिनॉमिनेटरला जाईल नेक्स्ट साइडला. सो मायनस 2p अपॉन p मायनस 1 dp मायनस इन ब्रॅकेट 2 प्लस 2 अपॉन p मायनस 1 dp. या 2p अपॉन p मायनस 1 ला आपण असं लिहू शकतो. हाऊ, जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर याचं होते 2p मायनस 2 आणि प्लस 2 डिवायडेड बाय p मायनस 1. तर 2 विल बी कॅन्सल, सो रिमेनिंग इज 2p अपॉन p मायनस 1, जे की आपल्याला पाहिजे होतं. त्यामुळे आपण तशी ऍडजस्टमेंट करू शकतो. मग मायनस इन ब्रॅकेट 2dp प्लस 2dp बाय p मायनस 1. आता राईट हँड साइड कडे जर बघितलं तर परफेक्ट डिफरन्शियल आहे, इंटेग्रेशन सहज करू शकतो ॲज वेल ॲज लेफ्टला सुद्धा, म्हणून इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट
x is equal to c minus in bracket constant of integration c minus in bracket 2p plus 2 log p minus 1. आता हे जे आन्सर आलेला आहे x is equal to आपल्याला जे गिवन इक्वेशन आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला एका स्टेप मध्ये काढता येते. उदाहरणार्थ आपला गिवन प्रॉब्लेम काय आहे, x is equal to y plus p चा वर्ग. आपण y is equal to पहिल्या पद्धतीने जे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y केलं आणि गिव्स केलं त्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू काय काढली आहे, y बरोबर c मायनस इन ब्रॅकेट p स्क्वेअर प्लस 2p प्लस 2 log p मायनस 1. आता या इक्वेशन वरून जर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची असेल तर ती मिळेल आपल्याला x मायनस p स्क्वेअर बरोबर हा असेल c मायनस जशाला तसं इन ब्रॅकेट p स्क्वेअर प्लस 2p प्लस 2 log p मायनस 1. आता हा मायनस p स्क्वेअर आणि हा मायनस p स्क्वेअर विल बी कॅन्सल. मग राहिलं काय हो, x बरोबर c जे की इथं आहे ब्रॅकेट मध्ये मायनस हा p स्क्वेअर गेला त्यामुळे 2p राहिला प्लस 2 टाइम्स log p मायनस 1 जे की आपण इथे आणलेलं आहे. x बरोबर c मायनस इन ब्रॅकेट 2p प्लस 2 log p मायनस 1. x ची व्हॅल्यू काढायची असेल की y ची काढायची असेल, सॉल्युबल फॉर x और सॉल्युबल फॉर y, so we can calculate easily. Next example, example 2, solve x which is equal to y plus a log p. Solution, given equation is x which is equal to y plus a log p, differentiating with respect to y gives dx upon dy left ला which is equal to 1 plus a log p चं डिफरन्शिएशन 1 upon p dp by dy. परंतु आपल्याला माहित आहे dy by dx is equal to p आहे म्हणून हे आलं 1 upon p, हा 1 नेक्स्ट साइडला गेला -1 which is equal to a upon p dp by dy. 1 minus p upon p which is equal to a upon p dp by dy. This p and this p will be cancelled, so variable are separable, then dy is equal to a into dp upon 1 minus p. याच्यातला मायनस कॉमन काढला तर a minus a into dp upon p minus 1 आणि हे परफेक्ट डिफरन्शियल आहे, आपण सहज इंटिग्रेशन करू शकतो. इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट y which is equal to c minus a log in bracket p minus 1. आता आपल्याला जर x ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर याच्यावरून आपण सहज ती मिळवू शकतो. जर y ची व्हॅल्यू आपण फॉर एक्झाम्पल y is equal to x minus a log p ही आली व्हॅल्यू, मग ही व्हॅल्यू जर इथं आपण ठेवली तर काय होईल हो, काय होईल, जस्ट मिनिट, काय होईल, y ची व्हॅल्यू जर इथं ठेवली तर x मायनस a log p येईल, दॅट इज इक्वल टू c मायनस a log p मायनस 1 येईल. हेन्स x इज इक्वल टू c as usual मायनस a log p मायनस 1 आणि हे जर दुसऱ्या साईडला गेलं प्लस a log p, सो दॅट इज इक्वल टू c प्लस a जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील log p मायनस log p मायनस 1 आणि इंडायसेसच्या रूलनं याला आपल्याला लिहिता येते, एक तर c प्लस a log p अपॉन p मायनस 1 लिहिता येईल, किंवा जर इथं मायनस पाहिजे असेल तर c मायनस a log p मायनस 1 अपॉन p लिहिता येईल. तर असं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो आणि x काढायचा असेल किंवा y काढायचा असेल तेही आपण काढू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 34. सॉल्व p स्क्वेअर y प्लस 2px which is equal to y. Solution, given equation is
सेम इक्वेशन आपल्याला जशाला तसं लिहायचं आहे, त्याला नंबर देऊ आपण इक्वेशन नंबर 1. याच्यावरून आपल्याला 2px which is equal to y minus p square y which is equal to y taken out common, so remaining in bracket is 1 minus p square, and hence x is equal to 1 minus p square into y ब्रॅकेटच्या बाहेर डिवायडेड बाय 2p, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. पुढे आपल्याला x च्या व्हॅल्यूची गरज पडणार आहे, म्हणून आपण आधीच x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. आता इक्वेशन 1 वरून आपण p स्क्वेअर y इज इक्वल टू y मायनस 2px लिहिलेला आहे. p स्क्वेअर इज इक्वल टू y मायनस 2px डिवायडेड बाय y, याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. पुढे सुद्धा आपल्याला p स्क्वेअरची व्हॅल्यूची रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे आपण आधीच p स्क्वेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे. आता डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 with respect to y gives 1 which is equal to p square derivative of y is 1 plus y derivative of p square is 2p and derivative of p is dp by dy plus 2p derivative of x with respect to y is dx upon dy plus 2x derivative of p is dp by dy. आता हे अंडरलाईन केलेलं जे आहे याच्यामधून आपल्याला 2 कॉमन काढायचं आहे, ॲज वेल ॲज dp बाय dy कॉमन काढायचं आहे. मग p स्क्वेअर हा 1 जो आहे तो नेक्स्ट साइडला नेला, p स्क्वेअर मायनस 1 प्लस 2 टेकन आउट कॉमन ॲज वेल ॲज dp बाय dy टेकन आउट कॉमन, सो रिमेनिंग हियर इज y and p, yp plus here remaining only x plus 2p, and we also know that dy by dx is p, that means what, dx by dy is nothing but 1 by p. This p cancel, so here 2 is remaining, minus 1, that means plus 1 minus 1 plus 2 is plus 1, so p square plus 1 which is equal to minus 2 in bracket yp plus x dp by dy. नाउ व्हेरिएबल आर सेपरेबल. dp कडे p च्या टर्म घेऊन जायचं आहे आपल्याला आणि dy कडे y ची टर्म घेऊन जायचं आहे. सो dy डिवाइडेड बाय मायनस 2 इन ब्रॅकेट yp प्लस x which is equal to dp upon p square plus 1. Hence dy divided by minus 2 yp, but we want to the value of x which is 1 minus p square in bracket outside the bracket y divided by 2p due to equation 2. Due to 2 व्हॅल्यू ऑफ x आपण सबस्टिट्यूट केली इथे, आणि आता राईट हँड साइडला dp बाय p स्क्वेअर प्लस 1 आहेच, याच्यातून y कॉमन निघते, मग y कॉमन काढायचं आहे आपल्याला. Hence dp divided by 1 plus p square which is equal to dy divided by minus 2 and y taken out common, so remaining in bracket is p plus 1 minus p square divided by 2p which is equal to dy divided by minus 2y cross multiplication 2p into p 2p square plus 1 minus p square whole divided by 2p which is equal to dy divided by minus y. These two cancel with these two, and 2p square minus p square means p square plus 1 divided by p square. This p square plus 1 on the right hand side and of left hand side 1 upon 1 plus p square. 1 plus p square 1 plus p square will be cancelled from both sides, and only remaining is dp divided by p. So this 1 upon p goes to the next side, and this is dp by p which is equal to minus dy by y. dp by p plus dy by y which is equal to 0. Now this is easily integrating
hence integrating comma we get log p plus log y is equal to log c. Log c is the constant of integration, and we also know that log p plus log y means log p plus log y is nothing but log py, which is equal to log c, hence py is equal to c. Squaring from both sides, p square y square, which is equal to c square, hence y square is equal to c square upon p square. But we also find out the value of p square, which is equal to y minus 2p x divided by y. So substitute here the value of p square from equation 3 by 3, c square upon y minus 2px divided by y. Hence y square, this goes to the next side, y divided by y is 1 minus 2px divided by y, which is equal to c square. Multiply y square to these two terms, y square minus 2px divided by y, but y square into 2px divided by y cancel, and remaining is 2pxy, which is equal to c square. But we also know that py is equal to c, so y square, which is equal to 2 py means c x plus c square.